पीएम किसानचा 21वा हप्ता जाहीर। 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा होणार जमा? केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता जाहीर केला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित केले। या राज्यामध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यात आली आहे। पण दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे। यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यात आला होता, ज्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये जमा झाले होते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार? तर देशातील इतर राज्यांमधील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरीही 21व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत। उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर 2025च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे। ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबियांसाठी विशेष सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी आहे। लाभार्थी संख्या महाराष्ट्रात सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत। यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत। पीएम किसानच्या या हप्त्यामुळे त्यांना पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। 540 कोटीहून अधिक निधी हस्तांतरित। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटीहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे। फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली। शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांचे खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे। देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळाले।